नमस्कार मित्रांनो, अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंग ई क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. परत एकदा आपण आपला आवडता विषय चिटणीसाची कार्यपद्धती याच्यामध्ये आपले 6वे प्रकरण सभासदांशी पत्रव्यवहार याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये मागच्याच तासाला आपण सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठली दक्षता घेतली पाहिजे आणि कुठल्या मुद्द्यांवर त्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्यामध्ये आपण बरेचसे मुद्दे पाहिले. पत्र हे कसं असावं, पत्र हे मुद्देसूद असावं, थोडक्यात असावं, त्याच्यामध्ये उद्धटपणाची भाषा असू नये, त्याच्यामध्ये नम्रता असावी. आणि आपण मागच्या वेळेस एक पत्र पाहिलं, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक स्टँडर्ड आपण जो काही फॉर्मॅट आहे असं त्याला म्हणतो, त्या पत्रव्यवहाराचं जे एक स्ट्रक्चर असतं किंवा त्याची रचना असते, त्या रचनेप्रमाणे पत्रव्यवहार कसा करावा हे आपण शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण मागच्या तासाला काही पत्र कसे असतात, कसे लिहावेत तेही पाहिलेलं आहे. आता या भागामध्ये आपण लाभांश वाटप आणि लाभांश वाटपाच्या संदर्भातील जे काही पत्रव्यवहार आहे ते पाहणार आहोत. कसा असतो तो, त्याआधी लाभांश म्हणजे काय हे आपण पाहू. लाभांश ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिव्हिडंड असे म्हणतो. मग डिव्हिडंड किंवा लाभांश म्हणजे काय? जेव्हा कंपनी आपल्या वार्षिक नफ्यातील काही हिस्सा आपल्या भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा, रिटर्न म्हणून देते, त्यास लाभांश असे म्हणतात. आता एक गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे, कुठलीही व्यक्ती ज्यावेळेस आपले पैसे गुंतविते किंवा पैशाची गुंतवणूक करते, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मूळ 2 अपेक्षा असतात. कुठल्या? तर एक म्हणजे आपले जे गुंतवलेले पैसे आहेत हे सेफ राहावेत, सुरक्षित राहावेत. आणि दुसरी काय अपेक्षा असती मोठी, ती म्हणजे त्या गुंतवणुकीवर, त्या पैशावर आपल्याला काहीतरी फायदा व्हावा, काहीतरी परतावा मिळावा, रिटर्न मिळावा. आणि या जो काही आपण भाग घेतो, जे भागधारक असतात, जे भाग धारण करतात, त्यांना धारण केलेल्या भागांवर वार्षिक दर वर्षाला म्हणजे ज्यावेळेस नफा होईल त्यावेळेस त्यांना त्या नफ्यातील काही हिस्सा एक परतावा म्हणून तिथे मिळत असतो आणि त्यालाच लाभांश असे आपण म्हणतो. मग आता लाभांश म्हणजे आपल्याला माहित झालं, डिव्हिडंड तो एक फायदा असतो सभासदांसाठी किंवा भागधारकांसाठी. आणि हा लाभांश कसा दिला जातो किंवा या लाभांशा संदर्भात काय पत्रव्यवहार चिटणीस करत असतो ते आपण इथं पाहणार आहोत. मग लाभांश पहिलं पाहू आपण कशा प्रकारे दिला जातो. तर लाभांश हा भाग अधिपत्र म्हणजे शेअर वॉरंट किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे ट्रान्सफर करून, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो, एनईएफटी असेल किंवा इतर ट्रान्सफर पद्धती असतील, त्या ट्रान्सफर पद्धतीने देखील लाभांश दिला जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट अकाउंटवर तिथं लाभांश वर्ग होत असतो आणि हा लाभांश अशा पद्धतीने दिला जातो. आता लाभांश देण्याआधी काय करावं लागतं, तर संचालक मंडळ शिफारसीनुसार भागधारकांच्या वार्षिक सभेत लाभांशाची मान्यता देत असते. म्हणजे काय, सर्वसाधारण सभेमध्ये जो लाभांशचा दर ठरलेला आहे, टक्केवारी 10% असेल, 12% असेल, अशा टक्केवारीला तिथं मंजुरी दिली जाते. आणि ही जी काही शिफारस आहे ती संचालक मंडळ करत असते. एकदा मंजुरी मिळाली त्यानंतर त्या मंजुरीपासून किंवा घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत सभासदांना लाभांशाचे वाटप झाले पाहिजे. ठीक आहे. आणि संचालक मंडळ शिफारसीनुसार भागधारकांना चिटणीस जो आहे तो काय करतो, तर लाभांश वाटपाचे पत्र पाठवतो. मग ते पत्र कसं असणार आहे, कशा पद्धतीने ते पत्र पाठवलं जातं हे आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये बरीचशी माहिती दिली जाते. अर्थात आता पत्र जे आहे हे चिटणीस जो काही विविध प्रकारचे पत्रव्यवहार करत असतात त्या प्रकारचीच रचना असते. आपण मागच्याही काही भागांमध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारची पत्राची रचना असते, पत्रामध्ये काय काय गोष्टींचा वापर केला जातो, कुठल्या कुठल्या गोष्टींची दक्षता घेतली जाते. आणि पत्राच्या स्वरूपानुसार, त्याच्या कारणानुसार
त्याच्या विषयानुसार हे पत्राचा जो मजकूर आहे, रचना तीच असते, मात्र त्याचा जो मजकूर आहे तो इथं बदलत असतो त्याच्या स्वरूपानुसार आणि विषयानुसार. मग आता इथं पत्राचा विषय काय आहे, तर लाभांश वाटप. ठीक आहे, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन हा इथं आपल्या पत्राचा विषय आहे. मग त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, सर्वसाधारणपणे पत्राची जी रचना आहे ती सारखीच असणार आहे. मग परत त्याच्यामध्ये धारण केलेल्या भागांची संख्या, भाग अधिपत्र क्रमांक असेल, लाभांश रक्कम असेल, टीडीएस जर काही कपात केला असेल तर त्याची रक्कम असेल, निव्वळ देय लाभांश असेल आणि विविध प्रकारची माहिती त्यामध्ये असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला जे पत्र आहे ते कशा प्रकारे लिहिलं जातं ते आपण इथं पाहू. आता इथे एक पत्र दिलेलं आहे बघा, लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश वाटप. आता दोन प्रकारे आपल्याला लाभांश इथं वाटप केला जातो, आपण पाहिलेलं आहे. दोन प्रकारे म्हणजे कसं, एक तर अधिपत्राद्वारे म्हणजेच शेअर वॉरंट याद्वारे ते वाटप केलं जातं, आणि त्याचबरोबर जे काही वेगवेगळे हे असतात इलेक्ट्रॉनिकचे ट्रान्सफर असतात त्याद्वारे देखील इथं लाभांश ट्रान्सफर डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. मग दोन्ही पद्धतीनुसार आपण कसे पत्र लिहिणार आहोत, सेक्रेटरी कसा पत्र लिहितो, चिटणीस, हे आपण इथं पाहणार. आता इथे एक पत्राचा नमुना आहे, कदाचित तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हा छोटा दिसेल, त्यासाठी मी त्याचं काही भागांमध्ये विभाजन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते मोठं स्वरूपात दिसेल. आता इथं सर्वसाधारण पत्राचा जो आराखडा आहे, रचना आहे, ती कशी दिसते बघा. वरती कंपनीचं नाव आहे मध्यभागी, त्यानंतर कंपनीचा पत्ता आहे, त्यानंतर कंपनीचा CIN नंबर आहे, कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर, त्यानंतर डाव्या साईडला फोन नंबर आहे, फॅक्स नंबर आहे, त्यानंतर संदर्भ आहे म्हणजेच रेफरन्स, त्यानंतर उजव्या साईडला वेबसाईट आहे, ईमेल आहे, दिनांक आहे, त्यानंतर त्याच्या खाली डाव्या साईडला सभासदाचं नाव असणार आहे तिथं ज्यांना लाभांश वाटप करायचंय, त्याच्या खाली विषय असणार आहे, विषय आहे बघा आपला समहक्क भागावरील लाभांश वाटपाबाबत कंसात 10 दर्शनी मूल्य असलेले समहक्क भाग, आणि खालील पत्राचा मजकूर सुरू होतो महोदया म्हणून. आता इथं आपण त्यानंतर पत्राचा जो काही लाभांशाचा तपशील आहे तो इथं आपल्याला दिसत आहे, आणि त्यानंतर चिटणीस आपली जी काही सही आहे तिथं करतोय. आता हे आपण तपशीलवार काही भागांमध्ये पाहणार आहोत, म्हणजेच तुम्हाला ते मोठ्या स्वरूपात दिसेल आहे. आता इथं बघा आपण पत्राचं एक विभाजन केलेलं आहे, म्हणजे मोठं दिसण्यासाठी तुम्हाला पत्र एकाच पेजवर असेल, यासाठी तुम्हाला मोठं दिसण्यासाठी हे वेगवेगळे पेजेस मी इथे घेतलेले आहेत. मग बघा, सुरुवातीला कंपनीचं नाव आहे अनमोल स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड, त्यांचा पत्ता आहे नोंदणीकृत कार्यालयाचा 30 अनमोल निवास JM रोड नरिमन पॉइंट मुंबई. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा CIN नंबर आहे, त्यानंतर डाव्या साईडला फोन नंबर आहे, आता फोन नंबर वगैरे वाचत नाही मी, फॅक्स आहे, त्यानंतर संदर्भ क्रमांक आहे, पत्राचा संदर्भ क्रमांक काय आहे तो तिथे टाकायचा आहे, त्यानंतर त्याच उजव्या साईडला उजव्या बाजूला वेबसाईट असेल त्या कंपनीची, त्यानंतर खाली ईमेल असेल त्या कंपनीचा, आणि पत्राची दिनांक तिथं असणार आहे. आता इथं पत्राची दिनांक दिलेला बघा 7 मे 2019. ठीक आहे, त्यानंतर ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या सभासदाला भागधारकाला ते पत्र पाठवायचंय त्यांचं नाव व पत्ता तिथे येणार आहे. आता इथं बघा एक उदाहरणार्थ घेतलेला आपण, श्रीमती ज्योती सुरती, त्यांचा पत्ता तिथे आलेला आहे 12 लक्ष्मी निवास आम्रपाली मार्ग बांद्रा मुंबई, पिनकोड असेल 40050. आता इथं नाव आणि पत्ता बदलेल, हे एक उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पत्राचा विषय येईल त्या खाली मध्यभागी. विषय इथं काय आहे बघा, पत्राचा विषय समहक्क भागावरील लाभांश वाटपाबाबत, त्याच्यामध्ये कंसात असं दिलेलं आहे 10 दर्शनी मूल्य असलेले समहक्क भाग, म्हणजे त्या एका भागाची दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू ही 10 रुपये असं त्यांनी तिथे दिले. नंतर मूळ पत्राला सुरुवात करत आहोत बघा, महोदया. आता पत्र कशा पद्धतीने थोडक्यात आपण इथं लिहिलेलं आहे बघा, संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे, मला म्हणजे चिटणीसाला, चिटणीस हे पत्र लिहितो, संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे
मी आपणास कळवू इच्छितो की दिनांक 20 एप्रिल 2019 रोजी झालेल्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ₹2.50 प्रमाणे ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या समहक्क भागांवर अंतिम म्हणजेच वार्षिक लाभांश जाहीर केला आहे. त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली आहे. आता या पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये चिटणीस असे सांगतात की मला ज्या सूचना मिळाल्या त्याप्रमाणे मी तुम्हाला असे सूचित करतो किंवा कळवू इच्छितो की संचालक मंडळाची किंवा सभासदांची जी काही सभा झाली आणि वार्षिक सभा जी काही झाली त्यामध्ये या भागांवर अशा पद्धतीने लाभांश जाहीर केलेला आहे आणि त्या सर्वांनी मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. खाली ते काय म्हणतात बघा दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये, कंपनीने कंपनी कायदा 2013 मधील कलम 123 नुसार लाभांश घोषणेसंदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून लाभांश घोषित केला आहे. आता यामध्ये एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, काय तर कंपनी कायद्यानुसार ज्या काही तरतुदी आहेत त्याचं पालन हे कंपनीने करूनच लाभांश घोषित केला हे सांगणं इथं महत्वाचं आहे. कारण जर तरतुदीचे पालन केलं नसेल तर हा जो लाभांश आहे हा अनधिकृत इथं पकडला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपण वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे, आता इथं तपशील खालील प्रमाणे देण्यात येत आहे बघा. काय तपशील दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये कॉलम केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 कॉलम केले. आता त्याच्यात तपशील काय दिलेला आहे ते आपण पाहू. नोंद वही पान क्रमांक, नोंद वही म्हणजे लाभांशाची जी वही आहे ज्यामध्ये ती यादी आहे लाभांश संदर्भात, त्यामध्ये तुमच्या लाभांशाच्या माहितीचा पान क्रमांक काय आहे त्याच्यामध्ये दिलेले 31. त्यानंतर धारण केलेल्या भागांची संख्या 100. अनुक्रमांक, भागांचा अनुक्रमांक सिरियल नंबर काय आहे तर 301 पासून 400 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर लाभांश अधिपत्र क्रमांक, लाभांश अधिपत्र क्रमांक आहे B9931. त्याच्यानंतर ढोबळ लाभांश, आता एकूण लाभांश किती मिळतोय त्यांना तर मिळणार आहे ₹250. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आयकर कपात काय आहे का, पुढचा कॉलम दिलाय आयकर कपात म्हणजे TDS, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, पण रक्कम कमी असल्यामुळे तिथं आयकर कपात काही नाही म्हणून तिथं दिलंय निरंक म्हणजेच नील. आणि शेवटी त्यांना एकूण निव्वळ देय रक्कम जी आहे ती तिथं दिलेली लाभांशाची ती आहे ₹250. अशा प्रमाणे आपल्याला इथं लाभांशाची पूर्ण माहिती आपण इथं पत्रामध्ये मांडलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतात चिटणीस, लाभांश अधिपत्र सोबत जोडले आहे. ठीक आहे. या पत्रासोबत ऍक्च्युअल जे लाभांश अधिपत्र आहे ज्याच्यामुळे लाभांश त्यांना मिळणार आहे ते सोबत या पत्रासोबत जोडलेले आहे. कळावे, डाव्या साईडला ते सोबत म्हणून लिहितात. जे काही कागदपत्र आपण पत्रासोबत जोडतो ते इथं लिहिले जातात सोबत. आता इथं एकच आहे लाभांश अधिपत्र म्हणून तिथं आपण म्हटले लाभांश अधिपत्र. उजव्या साईडला आहे बघा आपला विश्वासू अनमोल स्टील इंडस्ट्रीज करिता कंपनी चिटणीस आणि तिथं कंपनी चिटणीसाची सही असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथं जे काही अनमोल स्टील इंडस्ट्रीचं हे काय पत्र जे आहे लाभांश वाटपा संदर्भात अधिपत्राद्वारे ते आपण इथं पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग पुढचा भाग आपण पाहू. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप. आता मी तुम्हाला 2 पद्धतीने लाभांश वाटप सांगितलेले बरोबर आहे. एक म्हणजे अधिपत्राद्वारे आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, म्हणजे तुमची जे ट्रान्सफर सिस्टीम असते NEFT असेल, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर, ECS म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक स्कीम, त्याच्यामध्ये जे काही तुमचा लाभांश आहे तो काही तुम्हाला चेकने किंवा लाभांश अधिपत्राद्वारे दिला जाणार नाही, तर तुम्हाला तो डायरेक्ट तुमच्या खात्यावर वर्ग केला जाईल म्हणजे ट्रान्सफर केला जाईल. मग अशा पद्धतीमध्ये कशा प्रकारे पत्र लिहायचं किंवा चिटणीस कशा प्रकारे पत्र लिहितात हे आपण इथं पाहू. आता बघूया आपण. त्याच्यामध्ये रचना जी आहे ही सेम असणार आहे, सारखीच असणार आहे. मग
कंपनीचं नाव आहे वरती मध्यभागी बघा, गुरुसाई ऑटो लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय आहे तुलसी कॉम्प्लेक्स, लोधी रोड, कॅम्प, पुणे, पिन कोड आहे. त्यानंतर कंपनीचा CIN नंबर आहे, आयडेंटिफिकेशन नंबर. त्यानंतर डाव्या साईडला बघा आपल्याला दिसत आहे की फोन नंबर आहे, फॅक्स नंबर आहे, रेफरन्स नंबर आहे, उजव्या साईडला वेबसाईट आहे, ईमेल आहे, दिनांक आहे. आता हे पत्र आपण तुम्हाला समजण्यासाठी इथं परत मी मोठ्या स्वरूपात हे पत्र केलेलं आहे सेपरेट पेजेसवर. मग इथं पाहूया आपण. कंपनीचं नाव आहे, पत्ता आहे, फोन नंबर आहे, फॅक्स, संदर्भ आहे, जी पूर्वी आपण रचना पाहिली त्याच पद्धतीने आहे. त्यानंतर सभासदांचं नाव येणार आहे तिथं, श्री जयंत मोदी, 15 सागर अपार्टमेंट, वनविहार रोड, पुणे 411030. अशा प्रकारे सभासदाचं नाव आणि पत्ता तिथं आलेला आहे. त्यानंतर मध्यभागी विषय येणार आहे, पत्राचा विषय, अंतरिम लाभांशाचे NEFT म्हणजेच ECS इलेक्ट्रॉनिक स्कीमद्वारे, फंड ट्रान्सफरद्वारे इथं पत्राच्या तुमच्या लाभांशाचे वाटप, अशा प्रकारे इथं विषय इथं मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर पत्र चालू होतंय बघा, महोदय, संचालक मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपणास कळवू इच्छितो की दिनांक 28 मे 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या पूर्ण वसूल समहक्क भागावर ₹1 प्रमाणे म्हणजेच 10% अंतरिम लाभांश वाटप करण्याविषयीचा ठराव संमत झाला आहे. आता हा पहिला पॅराग्राफ झाला. त्याच्यामध्ये सुद्धा बघा मागे आपण जसं पाहिलं आताच त्याचप्रमाणे संचालकाने चिटणीसाने काय केलंय की संचालक मंडळाने मला सूचना दिलेली आहे आणि त्यानुसार मी आपणात कळवू इच्छितो की संचालक मंडळाच्या सभेत 10 दर्शनी मूल्य असलेले जे काही समहक्क भाग आहेत त्यावर अशा पद्धतीने म्हणजे 10% अंतरिम लाभांश वाटप करण्याविषयी ठराव संमत करण्यात आला आहे. अशा पद्धतीने पहिला पॅराग्राफ इथं मांडण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा पॅराग्राफ असं सांगता येते, आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारे कंपनीने देय असलेल्या अंतरिम लाभांशाची रक्कम आपल्या बँक खात्यावर NEFT द्वारे पाठवलेली आहे. म्हणजे दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय सांगतायत की आपण जी सूचना दिलेली आम्हाला की आमचा लाभांश जो आहे हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रान्सफर करा, त्या पद्धतीने आम्ही तो वर्ग केलेला आहे, अशा प्रकारे माहिती. मग त्याच्यामध्ये आता पुन्हा देय असलेल्या लाभांशाचा तपशील म्हणजे तपशील डिटेल्स इथं त्यांनी दिलेले आहेत, कशा प्रकारे तुम्हाला ते वितरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये समहक्क भागांची संख्या 500, प्रत्येक भागावरील लाभांश 11, त्याच्यानंतर लाभांश रक्कम ती आलेले ₹5500. त्याच्यानंतर DPID आणि ग्राहक ID क्रमांक, त्याच्यामध्ये ID क्रमांक दिलेले आहे. त्याच्यानंतर पाठवल्याची तारीख, कधी पाठवलेलं ते बघा 6 जून 2019, आणि बँक खाते नंबर आणि बँकेचं नाव तिथं त्यांनी दिलेलं आहे, कोणत्या बँकेत पाठवलेलं आहे तर बँक ऑफ बडोदा, आणि तो खाते नंबर तिथं त्यांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी तपशील दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक पत्राचं क्लोजर किंवा समाप्ती म्हणून ते काय सांगतायत, कृपया आपण बँक खात्यावर अंतरिम लाभांशाची रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही याची खात्याचा तपशील घेऊन खात्री करावी. म्हणजे ही जी काय फंड ट्रान्सफर केलेले आहे म्हणजेच लाभांश ट्रान्सफर केलेला वर्ग केलेला आहे तो वर्ग झालाय की नाही याची खात्री आपण आपल्या अकाउंट मधून करून घ्यावी बँकेत जाऊन. अशा प्रकारे त्यांनी तिथे एक सूचना देखील केलेली आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात आयकर अधिनियम 1961 नुसार लाभांशावर करावयाची कपात करण्यात आलेली नाही, परंतु लाभांश वितरण करावयाची रक्कम मात्र कंपनीने दिलेली आहे. आता लाभांशाची जी काही TDS ची रक्कम आहे, इन्कम टॅक्सची जी रक्कम आहे ती याच्यातून कपात केलेली नाही. म्हणजे जर तुम्हाला तिकडून टॅक्स भरायचा असेल तर तुम्ही त्यावर टॅक्स भरू शकता किंवा अशा प्रकारचा काही सूचना त्यांनी तिथे दिलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी इथं पत्र समाप्त केलेलं आहे. आणि खाली म्हणतात कळावे, आणि उजव्या साईडला ते म्हणतात आपला विश्वास हो गुरुसाई ऑटो लिमिटेड करिता
आणि त्यानंतर सही करतायत ते श्री जितेंद्र एम गांधी म्हणजेच कंपनी चिटणीस आणि त्यांची सही इथं त्यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की लाभांश वितरण करण्यासाठी, लाभांश देण्यासाठी दोन प्रकारे चिटणीस यांनी पत्राचा जो नमुना आहे, पत्र जे आहे ते सभासदांना, भागधारकांना इथं पाठवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आज लाभांश वाटप करताना जे काही पत्र तयार करावे लागतात ते इथं आपण पाहिलेलं आहे किंवा शिकलेलो आहोत. तर मित्रांनो, अजून सभासदांच्या पत्रव्यवहारामध्ये आपण बरीचशी माहिती अजून किंवा बरेचसे पत्राचे नमुने देखील पाहणार आहोत. ठीक आहे. आणि आता आपण इथंच थांबणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये जास्त नवीन माहिती आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सेफ राहा, सुरक्षित राहा आणि बाय.